भारतात सापांविषयी भीती जितकी आहे तितक्याच त्यांच्याबद्दल अनेक गैरसमजही आहेत. गावाकडच्या भागात किंवा शेतांमध्ये अनेकदा लोकांना सापाची टाकलेली कात दिसते. काहीजण ती पाहून घाबरतात, तर काहीजण लगेच म्हणतात, आता हा साप खूप धोकादायक झाला असेल. विशेषतः उन्हाळ्यात अशा चर्चा अधिक ऐकायला मिळतात. पण खरंच साप कात टाकल्यानंतर अधिक विषारी किंवा खुंखार होतो का? विज्ञान या प्रश्नाचं वेगळंच उत्तर देतं. साप कात टाकल्यानंतर अधिक विषारी होतो, यामागचं सत्य जाणून विश्वास बसणार नाही. नमस्कार मित्रांनो, आज आपण साप आणि त्याची कात, यालाच कोस असे पण म्हणतात, याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे, व्हिडिओ संपायच्या आधी एक लाईक नक्की करा. तज्ज्ञांच्या मते एक साप वर्षभरात साधारण 6 ते 8 वेळा कात टाकू शकतो. विशेषतः उन्हाळ्यात ही प्रक्रिया अधिक दिसून येते. म्हणूनच जंगलात, शेतात किंवा ओलसर भागात सापाची टाकलेली कात आढळते. नेमकी कात म्हणजे काय? सापाची कात म्हणजे त्याची जुनी आणि मृत त्वचा असते. विज्ञानात ही प्रक्रिया एक्डायसिस म्हणून ओळखली जाते. सापाचं शरीर आयुष्यभर वाढत राहतं, पण त्याची त्वचा तितक्या प्रमाणात वाढू शकत नाही. त्यामुळे काही काळानंतर जुनी त्वचा टाकणं त्याच्यासाठी आवश्यक बनतं. तज्ज्ञांच्या मते एक साप वर्षभरात साधारण 6 ते 8 वेळा कात टाकू शकतो. विशेषतः उन्हाळ्यात ही प्रक्रिया अधिक दिसून येते. म्हणूनच जंगलात, शेतात किंवा ओलसर भागात सापाची टाकलेली कात आढळते. साप कात का टाकतो? सापाचं शरीर सतत वाढत राहतं, मात्र जुनी त्वचा ताणली जाऊ शकत नाही. त्यामुळे नवीन आणि मोठ्या त्वचेसाठी जुनी त्वचा टाकावी लागते. जमिनीवर सरपटताना सापाच्या शरीरावर अनेक परजीवी चिकटतात. साप स्वतःला स्वच्छ करू शकत नसल्यामुळे कात टाकताना हे परजीवीही निघून जातात. जंगलात किंवा दगडांमध्ये फिरताना सापाच्या शरीराला जखमा होऊ शकतात. जुनी त्वचा निघाल्यानंतर त्याला नव्या त्वचेचा थर मिळतो आणि हालचाल करणं अधिक सोपं होतं. अधिक सक्रिय आणि चमकदार दिसतो. कात टाकल्यानंतर सापाची त्वचा अधिक चमकदार दिसते, त्यामुळे त्याला शिकार शोधणं आणि जोडीदार आकर्षित करणं सोपं जातं. मग साप अधिक आक्रमक कधी होतो? लोकांमध्ये असा समज आहे की कात टाकल्यानंतर साप अधिक धोकादायक होतो, पण वास्तव थोडं वेगळं आहे. तज्ज्ञांच्या मते साप कात टाकण्याच्या आधी अधिक चिडचिडा आणि सावध असतो, कारण या प्रक्रियेदरम्यान त्याच्या डोळ्यांवर एक धूसर थर तयार होतो आणि त्याला स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे तो स्वतःला असुरक्षित समजतो. अशावेळी एखादी हलचल झाली तर तो पटकन हल्ला करू शकतो. मात्र कात पूर्णपणे निघाल्यानंतर आणि डोळ्यावरील थर साफ झाल्यानंतर पुन्हा सामान्य होतो. सापाच्या डोळ्यांवर पापण्या नसतात. सापाच्या डोळ्यांवर माणसांसारख्या पापण्या नसतात. त्याऐवजी त्यांच्या डोळ्यांवर पारदर्शक थर असतो. हा थरही किंचुलीसोबत निघून जातो. त्यामुळे कात निघाल्यानंतर सापाला पुन्हा स्पष्ट दिसू लागतं. कात सापाच्या तब्येतीबद्दलही सांगते. तज्ज्ञांच्या मते जर सापाची कात एकाच वेळी पूर्णपणे निघाली नाही तर त्यामागे आजार किंवा योग्य आर्द्रतेचा अभाव असू शकतो. तसेच सापाच्या शरीरावरील खवल्यांच्या रचनेवरून त्याची प्रजातीही ओळखता येते. भीतीपेक्षा माहिती अधिक महत्त्वाची असते. सापांविषयी अनेक अफवा आणि गैरसमज समाजात पसरलेले आहेत. मात्र प्रत्येक गोष्टीमागचं वैज्ञानिक कारण समजून घेतलं तर अनावश्यक भीती कमी होऊ शकते. कात टाकणं ही सापाची नैसर्गिक आणि आवश्यक प्रक्रिया आहे, धोक्याची खूण नाही. तर मित्रांनो, साप आणि सापाची कात यावर तुमचं काय मत आहे ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा. आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर भेटूया पुन्हा एका नवीन माहितीसह. जय जवान, जय किसान.